नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहत आहे टीव्ही 9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्राच्या विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून सुरुवात करूयात पावसाच्या बातम्यांनी. राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, तर मंगळवारपर्यंत काही भागात अतिवृष्टी होण्याचीही शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. गोंदिया जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट, तर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन. नागपूर हवामान विभागाचे रडार 11 दिवसांपासून बंद, तर टेक्निकल बोर्ड खराब झाल्यामुळे रडार यंत्रणा बंद असल्याची माहिती. जळगावच्या भुसावळ तालुक्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू, तर अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या पुनरागमनानं बळीराजा सुखावला. पुढील 3 दिवसांसाठी रत्नागिरीसह कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर अधिक. खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवर. सकाळपासूनच पावसाच्या सरीवर सरी. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याला पावसानं झोडपलं. लांजा तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर जास्त. समाधानकारक पावसानं बळीराजा सुखावला. सांगलीच्या चांदोली धरणातनं वारणा नदीमध्ये 4,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धरणाचे 4ही दरवाजे उघडले. वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे विदर्भाचा नंदनवन चिखलदरा हाऊसफुल. पर्यटकांची मोठी गर्दी. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी सध्या पर्यटक चिखलदरा पर्यटन स्थळांवर. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गौरव पवार 1.5 महिन्यानंतर सुद्धा मदतीपासून वंचित, तर भुईमुगाच्या शेंगा पावसात वाहून गेल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतली होती दखल. मात्र मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2,000 शेतकऱ्यांना 302 कोटींचं कर्ज वाटप, तर 550 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचंही उद्दिष्ट. भंडारा जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून पावसाची संततधार. शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण, तर महिला मजुरांकडून सुद्धा पारंपरिक पद्धतीनं गीत गात धान पिकाच्या रोवणीला सुरुवात. वाशिममध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात, तर आतापर्यंत 40% शेतकऱ्यांना लाभ. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा. गोंदियामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग. 15,915 हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या पांगरे या ठिकाणी खडी क्रेशर चालवणाऱ्याला 33 लाख रुपयांचा दंड, तर फक्त 300 ब्रास उत्खननाचाच दंड आकारला. महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार. तक्रारदार अतुल खुपसे यांची प्रतिक्रिया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं वाखरी या ठिकाणाहून पंढरपूरकडे प्रस्थान. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पार पडला सोहळा. हजारो भाविकांनी घेतलं माऊलींच्या पादुकांचं दर्शन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा होणार. शासकीय महापूजेची मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण. आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त शासकीय महापूजा होणार. मुख्यमंत्री फडणवीस पंढरपुरात दाखल. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फडणवीसांच्या हस्ते उद्या पहाटे शासकीय महापूजा होणार. आषाढी निमित्त दर्शनासाठी बुलढाण्यातल्या संत गजानन महाराजांचं मंदिर आज रात्रीपासूनच खुलं राहणार. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेगाव संस्थानचा निर्णय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोणी गावामध्ये बालगोपाळांचा रिंगण सोहळा पार पडला. प्रवरा शिक्षण संस्थेच्या शेकडो विद्यालयातनं पालख्या लोणी गावात, तर 15,000 विद्यार्थ्यांचा या वारीत सहभाग. आषाढी निमित्त धुळ्यातल्या विठ्ठल मंदिरामध्ये भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था. सुरक्षिततेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले. पोलिसांचाही चोख बंदोबस्त.